जय शिवराय. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चटपटीत आणि तोंडाला पाणी सोडणारी रेसिपीमध्ये. पावसाळा असो की सण उत्सव, अळूच्या वड्या, अळूचे भजे हे झालेच पाहिजे. याशिवाय जेवणाची रंगत थोडी वाढत असते. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि खुसखुशीत अळूच्या वड्या कशा बनवायच्या ते. सुरुवातीला आपण इथे साहित्य बघणार आहोत. मी इथे 8-10 पानं घेतलेली आहे अळूची, तपकिरी देठाची. डाळीचे पीठ घेतलेले आहे 10 टेबलस्पून, तांदळाचे पीठ 2 टेबलस्पून, चिंचगुळाचा कोड घेतला 1 टेबलस्पून. जर आंबट आवडत असेल तुम्ही 4-5 चमचे घेऊ शकतात. त्यानंतर मसाले घेतलेले लाल तिखट 1/2 टेबलस्पून, धने पावडर 1/2 टेबलस्पून, हळद 1/4 टेबलस्पून, जिरेपूड 1/4 टेबलस्पून, पांढरे तीळ 2 टेबलस्पून, आलं लसूण मिरची पेस्ट पण तुम्ही वापरू शकतात, पण आमच्या घरी आवडत नाही त्यामुळे मी ते स्किप केलं आहे. मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल. आता हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये घेऊन थोडं थोडं पाणी टाकत दाटसर पीठ भिजवून घेते. जर तुम्ही हे पीठ पातळ केलं तर तुम्हाला हे व्यवस्थित जे पानं आहे त्याला चिकटणार नाही, त्यामुळे हे व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं. भिजवताना गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्याला व्यवस्थित असं प्लेन भिजवून घ्यायचं. आता हे बघा, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने. जास्त पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, एकदम मध्यम प्रमाणे. आता एक अळूचे पान उलटे ठेवून त्यावर लाटणे फिरवून घ्या, जेणेकरून त्याच्या शिरा मऊ होतील. पानावर भिजवलेल्या पिठाचा एक पातळ थर लावूया. आता हे बघा, मी इथं कसं शिरा काढून घेतलेले आहेत, देठ काढलेलं आहे. आता हे लाटणं फिरवून मी याला पूर्ण ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या मऊ करते, जेणेकरून आपलं पान हे उलगडणार नाही आणि आपल्याला पीठही एकदम व्यवस्थित स्प्रेड करता येईल. आता यावर मी एका पानावरती पिठाचा थर घेणार आहे आणि तो थर मी पूर्ण पातळ लावणार आहे. असं जाड लावायचा नसतो. आता हा पातळ लावून घेते आणि हा पातळ थर लावल्यानंतर त्यानंतर मी यावर पांढरे तीळ भुरभुरेल, जेणेकरून आपल्याला जे तीळ आहे तीळने चव पण छान लागते आणि दिसायलाही छान दिसतं. यानंतर दुसरं पान उलटे ठेवून पुन्हा पीठ लावेल. अशा पद्धतीने 3 ते 4 पानांचा थर लावा. पानाच्या कडा आतल्या बाजूने दुमडून त्याचा घट्ट असा रोल तयार करा. त्यालाही थोडं थोडं पीठ लावा, जेणेकरून ते व्यवस्थित चिकटेल. आणि रोल बनवताना थोडं थोडं पीठ लावा, म्हणजे तो उलगडणार नाही. अशा पद्धतीने रोल करा आतल्या बाजूनं. हे बघा, असं पीठ लावा. चला, अशा पद्धतीने मी 3 रोल तयार केलेले आहेत आणि त्याच्यानंतर चाळणीला मी थोडं तेल लावून त्यावर आता हे वाफवण्यासाठी ठेवणार आहे. रोल करत असताना मी कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता हे बघा, पाणी पण गरम झालेलं आहे. आता चाळणी मी इथे पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि हे मी 15 ते 20 मिनिट मध्यम आचेवरती हे सर्व रोल वाफवून घेणार आहे. रोल वाफवून झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याचे काफ करायचे आहेत, त्याच्या वड्या पाडायच्या आहेत, नाहीतर मग ते ब्रेक होतील आणि वड्या चांगल्या येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेही गरम झालेलं आहे. आता हे बघा, मला पाहिजे तशा वड्या केलेल्या आहेत मी. आता तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकता, डीप फ्राय पण करू शकतात. मी आता याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात या वड्या बनवल्या, इतक्या खमंग सुवास येत आहे. या तुम्ही चहासोबत, जेवणासोबत तोंडी लावायला देऊ शकतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपी.